हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय गॅमा फंक्शन. गॅमा फंक्शन ऑफ पॉझिटिव्ह रियल नंबर n इज डिफाइंड ॲज गॅमा ऑफ n इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी इंटिग्रल e रेज टू -x इंटू x रेज टू n-1. इथं गॅमा ऑफ n हा जो सिम्बॉल आहे तो रूट n सारखा दिसतो, फक्त रूट n मधली ही जी लाईन आहे ती आपण इरेज करतोय. ओके, छोटी लाईन. ठीक आहे, ही लाईन आपण इरेज करतोय आणि मग आपल्याला मिळतो गॅमा ऑफ n. तर गॅमा ऑफ n मध्ये इंटिग्रेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. रेंज ऑफ लिमिट इज फिक्स्ड 0 टू इन्फिनिटी. ई रेज टू -x हा पण फिक्स्ड राहणार आहे कुठल्या पण गॅमा फंक्शनमध्ये. ई रेज टू मायनस ऑफ दॅट इंडिपेंडंट व्हेरिएबल मल्टिप्लाइड बाय x रेज टू एक्सची जी पॉवर आहे ती तुम्ही गॅमा ऑफ 4 काढत असाल तर ती तुम्हाला 3 करून घ्यायची. गॅमा ऑफ 5 काढत असाल तर ती तुम्हाला 4 करून घ्यायची. गॅमा ऑफ 100 करत असाल तर ती तुम्हाला 99 करून घ्यायची. सो सिम्पली काय करायचं आहे, एक्सची जी पॉवर आहे इंटिग्रँडमधली ती 1 ने कमी करायची. ठीक आहे, सो ही झाली तुमची गॅमाची डेफिनेशन. आता गॅमाच्या काही प्रॉपर्टीज आहेत, इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, त्या आपण बघणार आहे. प्रॉपर्टीज ऑफ गॅमा फंक्शन. फर्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज गॅमा ऑफ 1 इज इक्वल टू 1. तर आपण प्रूव्ह करूयात ही प्रॉपर्टी. गॅमा ऑफ 1 म्हणजे काय? बाय द डेफिनेशन व्हॉट इज गॅमा ऑफ 1? बाय द डेफिनेशन एनच्या ठिकाणी फक्त आपण 1 टाकणार आहे, बरोबर. बाकीच्या गोष्टी सगळ्या ॲज इट इज. 0 टू इन्फिनिटी रेंज ऑफ लिमिट्स, रेंज ऑफ इंटिग्रेशन ॲज इट इज. ई रेज टू -x तो पण ॲज इट इज. मल्टिप्लाइड बाय x रेज टू एनची व्हॅल्यू आपण 1 टाकतोय, बरोबर, म्हणजे 1 - 1 dx. So it is equal to 0 to infinity e raised to -x into x raised to 0 that is 1 dx. So it is equal to e raised to -x इंटिग्रेशन e raised to ax असेल तर इंटिग्रेशन काय असतं, e raised to ax इंटिग्रेशन असतं e raised to ax divided by a plus c. ओके, सो हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लेट मी हायलाइट इट. ओके, सो हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. सो e रेज टू -x म्हणजे a ची व्हॅल्यू -1 आहे या केसमध्ये, बरोबर. सो e रेज टू -x e raised to -x divided by -1, range of integration 0 to infinity. So it is equal to e raised to -infinity, that is 1 upon e raised to infinity. Okay, so 1 upon e raised to infinity minus 1 upon e raised to 0. Okay, keep that denominator -1 outside. So हा जो -1 आहे डिनॉमिनेटरचा तो डायरेक्ट बाहेर घेतला. 1 upon -1 is same as -1. So it is equal to -1 multiplied by 1 upon e raised to infinity. It is 0 कारण 1 upon e raised to infinity is same as 1 upon infinity. कारण e जो आहे तो अप्रॉक्सिमेटली 2.718 असतो, बरोबर. सो एखादा नंबर जो 1 पेक्षा मोठा आहे त्याची जर इन्फानाइट पॉवर तुम्ही घेतली, फॉर एक्झाम्पल 2, तर 2 ची इन्फानाइट पॉवर घेतली तर काय येईल, इन्फिनिटी येईल. म्हणजे 1 upon infinity is 0. Okay, so 0 minus 1 upon e raised to 0 is 1. So it is equal to -1 multiplied by -1 multiplied by -1. So it is equal to +1. Okay, hence gamma of 1 is equal to 1. Next is second property. Gamma of n is equal to gamma of n plus 1 divided by gamma of n. Okay, or you can say that gamma of n plus 1 is equal to
gamma of n times gamma of n. So we will consider gamma of n plus 1. Okay, आपण gamma of n plus 1 consider करूयात. So by definition, what it will be? It will be 0 to infinity e raised to minus x multiplied by x raised to n. इकडं गॅमा ऑफ n असेल तर आपण n मायनस 1 करतो. इकडं गॅमा ऑफ n प्लस 1 आहे म्हणजे इकडं 1 ने आपण पॉवर रिड्यूस करणार आहे x ची, बरोबर, dx. So it is equal to, by using uv rule we can separate the integration. Okay, so by using uv, let this exponential be your v and let this x raised to n be your u. Okay, so by using uv rule चं स्टेटमेंट काय आहे आधी ते बघूयात आपण. uv रूलचं स्टेटमेंट आहे इंटिग्रेशन uv dx इज इक्वल टू u टाइम्स इंटिग्रेशन ऑफ v dx माइनस इंटिग्रेशन v dx into du by dx multiplied by dx. Okay, so this is your uv rule. By applying this rule we will get gamma of n plus 1 is equal to u is x raised to n, so take it outside, x raised to n, integration of v, that is e raised to minus x dx, minus integration of e raised to minus x dx into dv by dx. ठीक है, म्हणजे d by dx of x raised to n dx, and close the square bracket and write down the limits 0 to infinity. Okay, so it is equal to x raised to n आहे तसं राहील, e raised to minus x से इंटिग्रेशन e raised to minus x divided by minus 1 minus e raised to minus x divided by minus 1 into derivative of x raised to n is n times x raised to n minus 1 dx. Close the bracket and write down limits 0 to infinity. ठीक है, so gamma of n plus 1 is equal to minus x raised to n e raised to minus x minus जे कॉन्स्टंट आहेत दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये, जसं की हा -1 आहे, ओके, हा n आहे, ते सगळे बाहेर घ्या. -1 बाहेर घेतलं तर मायनस मायनस प्लस होईल, बरोबर. n बाहेर घेतलं तर n होईल, बरोबर. So after putting limits you will get, after taking constant outside you will get e raised to minus x into x raised to n minus 1 dx. Close the bracket, write down the limits 0 to infinity. Okay, so gamma of n plus 1 is equal to, now substitute the limits. Okay, e raised to minus infinity is 0, आपण मगाशीच बघितले, e raised to minus infinity is equal to 1 upon e raised to infinity is equal to 1 upon infinity, and hence it is 0. So after putting infinity you will get 0. Similarly after putting 0 you will get 0. Okay, let us first substitute infinity. So 0 minus 0 plus सेकंड टर्म जी आहे तिचे लिमिट्स आहे असे देऊन ठेवूयात आपण 0 टू इन्फिनिटी, बरोबर. e रेज टू मायनस एक्स, एक्स रेज टू मायनस n मायनस 1 dx. काय केलं, परत लिमिट सेपरेट केले ह्या टर्मला आणि इंटिग्रेशनला, बरोबर. सो गॅमा ऑफ n प्लस 1 इज इक्वल टू n टाइम्स, व्हॉट इज दिस, दिस इज, लेट मी हायलाइट इट, दिस इज द डेफिनेशन ऑफ गॅमा ऑफ n. ऑब्झर्व इट. What is the definition of gamma of n? It is this, and it is the same thing we have obtained in the right hand side. Okay, so clearly you can write n times
गैमा ऑफ n, ठीक है. सो गैमा ऑफ n plus 1 is equal to n times gamma n, that is gamma of n is equal to, divide this n on left hand side, you will get n plus 1 divided by n. So this is about the second property. Now we will prove the third property. So before going to the next property, let us understand what is the gamma of integers, positive integers. Okay, so suppose gamma of 10 you are finding. Okay, so by using this property, gamma of 10 is equal to, you can write it as 9 plus 1, gamma of 9 plus 1. So by using this highlighted property, you can take n is equal to 9 and you can use 9 times gamma of 9. ओके, n ची व्हॅल्यू 9 टाकली इथं तर काय मिळेल, 9 टाइम्स गॅमा ऑफ 9. अगेन युजिंग द सेम फॉर 9 times 8 plus 1. So using the same property of gamma of n plus, same property of gamma of n plus 1. Okay, wait a minute. So using the same property, gamma of n plus 1 is equal to n times gamma n. Now we have n is equal to 8. Okay, so 9 times 8 times gamma of 8. So again we can use the same formula, gamma of 7 plus 1. So we can have n 9 times 8 times 7 times gamma of 7. So clearly this is 9 into 8 into 7 into 6. This process continues up to gamma of 1, and gamma of 1 is 1. So we know that 9 into 8 into 7 into 6 into dash 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 into 1 is equal to 9 factorial. Okay, so gamma of 10 is equal to 9 factorial. So we can generalize this formula for in general any positive integer, and we will get gamma of n plus 1 is equal to n factorial, or we can say gamma of n is equal to n minus 1 factorial. ओके, सो ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या वाईल सॉल्विंग प्रॉब्लेम्स आपल्याला खूप मदत करतात. सो या प्रॉपर्टीज सगळ्या बॉक्स करून तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे, थर्ड प्रॉपर्टी, इट इज गॅमा ऑफ 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. Gamma of 0 is equal to infinity. This is because of the same property just we have seen. Okay, so we can use the property that gamma of n is equal to gamma of n plus 1 divided by n. So here n is 0, so gamma of 0 is equal to gamma of 0 plus 1. काय केलं आपण, n ची व्हॅल्यू 0 टाकली, divided by 0. So clearly gamma of 0 is equal to gamma of 1 divided by 0, that is gamma of 0 is equal to gamma of 1 is 1, so 1 by 0, which is clearly infinity, because 1 by 0 is not defined. Any non-zero number divided by 0 is not defined, hence the gamma of 0 is infinity. Next is property number 4. It is alternate form of the gamma function. Alternate form of the gamma function. Okay, let me write it in capital form. Okay, it is gamma of n is equal to 0 to infinity e raised to minus x square into x raised to 2n minus 1 dx. So this is your gamma of n. आता हा जो gamma of n आहे हा कसा मिळाला आपल्याला, तर बघा
याच्यामध्ये ई रेस टू मायनस एक्स तर असतोच गॅमाच्या डेफिनेशनमध्ये, बरोबर. आपण बघितलेलं आहे ई रेस टू मायनस एक्स हा असतोच गॅमाच्या डेफिनेशनमध्ये. इथं बघा, ठीक आहे. पण इथं ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर आहे. याचा अर्थ काय, त्यांनी काय केलेलं आहे, सिंगल व्हेरिएबलला त्याच्या स्क्वेअरने रिप्लेस केलेलं आहे किंवा ते सबस्टिट्यूशन वापरलेलं आहे. तर सेम आपण करू शकतो, वी कॅन यूज द सबस्टिट्यूशन, बरोबर. यूज एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर, बरोबर. सो कशामध्ये वापरायचं हे सबस्टिट्यूशन, तुमच्या ओरिजिनल डेफिनेशनमध्ये. यूज एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर इन डेफिनेशन ऑफ गॅमा फंक्शन. So you will get gamma of n is equal to 0 to infinity e raised to minus x into x raised to n minus 1 dx. तर इथं आपण वापरणार आहे x इज इक्वल टू टी स्क्वेअर. सो ऑटोमॅटिक हे पूर्ण इंटिग्रेशन जे आहे ते टीमध्ये कन्वर्ट होईल. त्यासाठी डिफरन्शिएट करावं लागेल, डी एक्सची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ डी टी काढावी लागेल, बरोबर. सो याच्यावरून आपण काय करूयात, याला डिफरन्शिएट करूयात. सो डी एक्स विल बी द टोटल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अँड टी स्क्वेअर्स टोटल डेरिव्हेटिव्ह इज 2t इंटू डी टी. सो रिप्लेस द व्हॅल्यूज. नाव थिंक अबाउट द लिमिट्स. What are the limits for x? Limits for x are 0 to infinity. So to find the lower limit of t, put x is equal to 0. You will get t square is 0, that is t is equal to 0. Similarly, put upper limit for x, you will get the upper limit for t. So x is equal to infinity टाकलं तर काय होईल, t स्क्वेअर म्हणजे इन्फिनिटी होईल. म्हणजे t म्हणजे नक्की काय असला पाहिजे, इन्फिनिटी असला पाहिजे, बरोबर. सो टीचे लिमिट्स पण सेम आहेत. So gamma of n is now equal to 0 to infinity 0 to infinity. याच्यामध्ये ना ॲक्च्युली याच्यामध्ये डेफिनेशन ऑल्टरनेट फॉर्म जो आहे इथं 2 पाहिजे. ओके, तो 2 राहिलेला आहे आपला, तो लिहून घ्या. 2 टाइम्स 0 टू इन्फिनिटी पाहिजे, बरोबर. सो 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एक्सच्या ठिकाणी काय येईल आता, ई रेस टू मायनस टी स्क्वेअर येईल, बरोबर. मल्टिप्लाइड बाय एक्स रेस टू एक्सच्या ऐवजी काय येईल, एक्स म्हणजे तुमचा टी स्क्वेअर आहे. सो टी स्क्वेअर रेस टू एन मायनस 1 येईल, एक्स रेस टू एन मायनस 1च्या ऐवजी, इंटू डी एक्सची व्हॅल्यू 2t dt. सो इट इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी स्क्वेअर इंटू टी रेस टू 2n मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 2t dt. 2 कॉन्स्टंट आहे, त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार आहे. ओके, सो 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी स्क्वेअर इंटू टी रेस टू 2n मायनस 2 आणि हा बाहेरचा मल्टिप्लाइड बाय टी, बरोबर. म्हणजे टी रेस टू 2n मायनस 2 प्लस 1 होईल, बरोबर, डी टी. सो इट इज इक्वल टू 2 टाइम्स 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी स्क्वेअर इंटू टी रेस टू 2n minus 2 plus 1 is minus 1. So 2n minus 1 dt. Now compare this with the alternate form. जो alternate form प्रूव्ह करायचा होता त्याच्यासोबत त्याला कम्पेअर करा, जे मिळालेलं आहे त्याला. You will get everything is same as this one, only instead t we have the variable x. मग ठीक आहे ना, तुम्ही टीच्या ऐवजी टीचं नाव बदललं तर चालणार आहे ना. नाव जरी बदललं तरी फॉर्मॅट तोच आहे, फंक्शन तेच आहे. ओके, सो आपण काय करणार आहे, वी विल रिप्लेस टी बाय एक्स. नाव दिस इज रिप्लेसमेंट. सबस्टिट्यूशन इज डिफरंट थिंग अँड रिप्लेसमेंट इज डिफरंट थिंग. ओके, रिप्लेसमेंट म्हणजे फक्त आपण नाव चेंज करतोय आणि सबस्टिट्यूशनमध्ये आपण व्हॅल्यू चेंज करतो, बरोबर. सो रिप्लेस टी बाय एक्स. सो यू विल गेट ऑल्टरनेट फॉर्म इज इक्वल टू गॅमा ऑफ एन इज 2 times 0 to infinity e raised to minus x square into x raised to 2n minus 1 dx, and this is what we have to prove. Okay, next property is gamma of 1 by 2. Property number 5, gamma of 1 by 2 is equal to root pi.
gamma of 1/2 is equal to root pi. ठीक है. So now we have the definition, just we have seen alternate definition, we will use it. So gamma of n is equal to 0 to infinity e raised to minus x square into x raised to 2n minus 1 dx. So gamma of 1/2 is given by 0 to infinity e raised to minus x square into x raised to 2 times 1/2 minus 1 dx. Okay, so gamma of 1/2 is equal to 0 to infinity e raised to minus x square into x raised to 2 into 1/2 is 1 minus 1 is 0. So x raised to 0 means 1. So तो वॅनिश होऊन जाईल. ठीक आहे, dx. So gamma of 1/2 is equal to, this is what? This is Gaussian integration. ओके, हे वेल नोन Gaussian इंटिग्रेशन आहे. ओके, याच्यामध्ये परत एक मिस्टेक झाली आहे माझ्याकडून. मिस्टेक म्हणजे तो 2 कॅरी करायचं विसरली आहे मी ऑल्टरनेट फॉर्ममधला. ठीक आहे, इथं 2 टाइम्स असतो ना, बरोबर. तो 2 कॅरी करायचं मी विसरली आहे. तुम्ही कॅरी करा तो. ओके, सो दिस इज Gaussian इंटिग्रल, ज्याची व्हॅल्यू असते मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एक्स स्क्वेअर. हा जर Gaussian इंटिग्रल असेल तर त्याची व्हॅल्यू असते रूट पाय. ओके, सो हा जो Gaussian इंटिग्रल आहे तो इथं 0 टू इन्फिनिटी दिलेला आहे, बरोबर. क्लिअरली तो सिमेट्रिक आहे. इंटिग्रँड फंक्शन जे ई रेज टू मायनस एक्स स्क्वेअर ते सिमेट्रिक आहे. बघा, चेक करा. ई रेज टू मायनस 1ची व्हॅल्यू आणि ई रेज टू मायनस ऑफ मायनस 1 स्क्वेअरची व्हॅल्यू, म्हणजे प्लस 1 स्क्वेअरची व्हॅल्यू आणि मायनस 1 स्क्वेअरची व्हॅल्यू. ओके, ई रेज टू मायनस ऑफ 2 स्क्वेअर आणि ई रेज टू मायनस ऑफ मायनस 2 स्क्वेअर यांच्या व्हॅल्यूज सेम येत आहेत, बरोबर. म्हणजे हे सिमेट्रिक फंक्शन आहे, ग्राफ सिमेट्रिक आहे या फंक्शनचा, बरोबर. म्हणून मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटीवरती जी व्हॅल्यू असेल ती त्याच्या अर्धी व्हॅल्यू 0 टू इन्फिनिटीवरती असणार आहे, बरोबर. म्हणजे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटीवरती जर ई रेज टू मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन रूट पाय असेल तर 0 टू इन्फिनिटीवरती किती असेल ते त्याच्या अर्धं असेल, बरोबर. म्हणजे रूट पाय बाय 2. सो यूज इट. So gamma of 1/2 is equal to, this will imply 2 times root pi by 2. Gaussian इंटिग्रल आहे, 0 टू इन्फिनिटी वरती आहे, म्हणून याचा हाफ घेतला आपण. ठीक आहे. सो रूट पाय बाय 2. सो इट इज इक्वल टू गॅमा ऑफ 1/2 इज 2 कॅन्सल होईल. ठीक आहे, रूट पाय. दिस इज वॉट वी हॅव टू प्रूफ. ओके, हेच आपण प्रूव्ह करत होतो, बरोबर. सो गॅमा ऑफ 1/2ची व्हॅल्यू मिळाली रूट पाय. यानंतर आपण बघणार आहे प्रॉपर्टी नंबर 6 विच इज गॅमा ऑफ, ओके, 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस के एक्स इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 dx is equal to gamma of n divided by k raised to n. ओके, सो याच्यामध्ये आपण काय करणार आहे, याच्यामध्ये सबस्टिट्यूशन यूज करणार आहे. ओके, का सबस्टिट्यूशन? कारण आता ई रेज टू मायनस के एक्स आलेला आहे. ई रेज टू मायनस एक्स असतो जनरली, तिथं मायनस के एक्स आला आहे. म्हणजे काय करावं लागेल, यूज kx is equal to t. Okay, so using kx is equal to t, you will get x is equal to t by k. Okay, and dx will be equal to dt by k, differentiating both sides. Okay, so now using these values in the integration given 0 to infinity e raised to minus kx into x raised to n minus 1 dx
is equal to, use the substitution, the range of integration will remain same. ओके, एक्सची रेंज आहे 0 to इन्फिनिटी, टीची पण तीच राहणार आहे. ओके, कसं चेक करणार, एक्सची व्हॅल्यू 0 टाकून बघा. ओके, एक्सची व्हॅल्यू 0 टाकली की टी 0 होतो, एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी टाकली की टी पण इन्फिनिटी होतो. बरोबर. सो इट इज गिवन बाय 0 to इन्फिनिटी ई रेज टू मायनस के एक्सच्या ऐवजी येईल ई रेज टू मायनस टी इंटू एक्सच्या ऐवजी येईल टी बाय के, एक्सची व्हॅल्यू काय आहे टी बाय के रेज टू एन मायनस 1, डी एक्सची व्हॅल्यू येईल डी टी बाय के. ओके, सो इट इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी ई रेज टू मायनस टी इंटू टी रेज टू एन मायनस 1 इंटू के रेज टू एन मायनस 1 आणि के म्हणजे के रेज टू एन होईल डिनॉमिनेटरमध्ये. ठीक आहे. सो 1 बाय के रेज टू एन इंटू डी टी. के रेज टू एनला बाहेर घेऊयात आपण. के रेज टू एनला आपण कॉमन घेतलं तर काय मिळेल, के रेज टू एनला कॉमन घेतलं इंटिग्रेशनच्या बाहेर तर काय मिळेल 0 to इन्फिनिटी ई रेज टू मायनस टी इंटू टी रेज टू एन मायनस 1 डी टी. जरी व्हेरिएबल चेंज झाला असला तरी पॅटर्न तर तोच आहे. एक्सपोनेन्शियल रेज टू इंडिपेंडंट व्हेरिएबल, निगेटिव्ह ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल मल्टिप्लाइड बाय इंडिपेंडंट व्हेरिएबल रेज टू एन मायनस 1. सो अगेन दिस इज द डेफिनेशन ऑफ गॅम ऑफ एन. फक्त टीच्या ऐवजी एक्स आहे पण तो व्हेरिएबल आहे, तो आपण कुठल्याही नावाने रिप्रेझेंट केला तरी इंटिग्रेशनमध्ये काही चेंज होतो का, नाही होत. म्हणजे काय मिळालं, गॅम ऑफ एन डिवायडेड बाय के रेज टू एन, अँड दिस इज व्हॉट वी हॅव टू प्रूफ. ओके, तर इथपर्यंतचेच प्रूफ फक्त विचारात घेण्यासारखे आहेत. पुढच्या ज्या 2 प्रॉपर्टी आहेत 6 आणि 7, सॉरी दिस इज द प्रॉपर्टी नंबर 6, 7 आणि 8 ज्या आहेत, प्रॉपर्टी नंबर 7 आणि प्रॉपर्टी नंबर 8, त्याच्यामध्ये प्रूफची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त समजून घ्या, गॅम ऑफ पी इंटू गॅम ऑफ 1 मायनस पी इज इक्वल टू पाय बाय साइन पी पाय. ओके, वेर पी इज लाईंग इन बिटवीन 0 to 1, म्हणजे 0 to 1च्या मधली व्हॅल्यू असेल पीची, तर गॅम ऑफ पी इंटू गॅम ऑफ 1 मायनस पी काय असतो, पाय बाय साइन ऑफ पी पाय. ओके, नेक्स्ट इज 0 to इन्फिनिटी ई रेज टू मायनस एक्स रेज टू एम असेल तर एक्स रेज टू एम एन मायनस 1 डी एक्स, याची व्हॅल्यू येते गॅम ऑफ एन डिवायडेड बाय एम. याचं प्रूफ तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मी याचं प्रूफ नंतर तुम्हाला शॉर्ट्समध्ये देईल. ओके, सो दिज आर द ऑल प्रॉपर्टीज ऑफ गॅमा फंक्शन. या प्रॉपर्टीज यूज करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गॅमा फंक्शनचे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट्स असतील किंवा सजेशन्स असतील ते कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.